जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील जुन्या नगरपालिकेजवळच्या चौकात नगरपालिकेने उभारलेला महात्मा गांधी पुतळा दुरुस्तीसाठी अन्यत्र ठेवला। या घटनेला 2 महिने होऊनही काम थंड आहे असा आक्षेप नोंदवणारे निवेदन माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी आयुक्तांना दिला। निवेदनात महात्मा गांधी पुतळा मजबूतीकरण तातडीने करण्याचा आग्रह धरलाय, तसेच येत्या 15 ऑगस्ट पूर्वी हे काम पूर्णत्वास जावं असं म्हटलंय। बावचकर यांनी मनपा आयुक्त सौ पल्लवी पाटील यांच्या कार्यालयात लेखी निवेदन दिलंय। गांधी पुतळ्याचा पाया ठिसूळ झाल्याने आणि पुतळा हलत असल्याने मजबूतीकरण केलं जाणार आहे, पण गेल्या 2 महिन्यांपासून याबाबत कसलीच हालचाल दिसत नाही। महापालिकेत या विषयाबाबत गंभीरता दिसून येत नाही। ठेकेदारास काम करण्यासाठी कार्यादेश दिले नाही गेलेत। मनपात कागदपत्र केवळ या खात्यातून त्या खात्यात फिरवली जातात अशा अर्थाचा आक्षेपही आहे। दरम्यान या चौकातील अनेकांना याबाबत विचारलं असता कामाची गती किती जोरात आहे हे कळतं अशा शब्दात प्रतिक्रिया मिळाल्या। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकडे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।